नमस्कार. मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत. गाजराचा हलवा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, पण आज आपण इथे अगदी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. हे गाजर मी स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरची साल काढून किसणीची जी मोठी बाजू असते त्या बाजूने हे गाजर मी किसून घेतलेलं आहे. गाजर किसून झालेलं आहे. आता आपण हलवा बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालून घेते. हे तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. हे तूप छान गरम झालं की यामध्ये आपण काजू आणि बदाम या तुपामध्ये परतून घेणार आहोत. तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी काजू आणि बदामाचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून याला तुपामध्ये थोडं मी परतून घेणार आहे. या काजू आणि बदामाचा थोडा कलर चेंज होईपर्यंत याला तुपामध्ये असं परतून घ्यायचं आहे. याला तुपामध्ये जास्त वेळ न परतता हलकाच कलर चेंज होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत. जास्त वेळ परतलं तर हे करपू शकतात आणि याची चवही बिघडू शकते. म्हणून याला अगदीच थोडा वेळ आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. या इथे याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता हे मी काढून घेते. या इथे तुम्ही काजू आणि बदाम तुपामध्ये न परतता वापरला तरीही चालेल. ड्रायफ्रूट काढून झालेले आहेत. आता याच तुपामध्ये आपण जो गाजर किसून घेतलेला आहे तो सर्व गाजर मी या तुपामध्ये घालून घेते. आता तुपामध्ये गाजर घालून झालेले आहे. आता या गाजराला आपण या तुपामध्ये छान परतून घेऊया. गाजराचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचा आहे. असा गाजर तुपामध्ये परतल्यामुळे हलव्याला छान रंग येतो, तसंच गाजरातील जो स्ट्रॉंगनेसपणा असतो तोही थोडा कमी होतो. याला एकसारखं असं हलवत छान परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं मी गाजर एकसारखं हलवत असं परतून घेतलेलं आहे. या इथे गाजराचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा माझा गाजर छान परतून झालेला आहे. आता यामध्ये मी 1 लिटर दूध घालून घेते. या इथे आपण खवा किंवा मिल्क पावडर वापरणार नाही, त्यामुळे मी इथे 1 लिटर दूध वापरत आहे. अगदी आपण पारंपरिक पद्धतीने हा हलवा बनवत आहोत, त्यामुळे मी इथे दूधच वापरलेलं आहे. दूध घालून झालं की याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये दूध घातल्यानंतर लगेच याला किती छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत. या इथे मी म्हशीचं फुल फॅट दूध वापरलेलं आहे. जर तुमच्याकडं म्हशीचं दूध नसेल तर तुम्ही गाईचं दूध वापरला तरीही चालेल, पण गाईच्या दुधाचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे. म्हणजे 1.5 लिटर आपल्याला या इथे गाईचं दूध वापरायचं आहे. दुधाला उकळी आलेली आहे. आता याला परत एकदा आपण असं हलवून घेऊयात आणि यावरती झाकण लावून आपण यातील पूर्ण दूध आटेपर्यंत याला शिजवून घेणार आहोत. आता हे एकसारखं छान उकळत आहे. आता यावरती मी झाकण लावते आणि यातील पूर्ण दूध आटेपर्यंत याला शिजवून घेते. फक्त आपल्याला झाकण 2 ते 3 वेळा अधेमध्ये उघडायचं आहे आणि याला हलवायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे. असं 3 ते 4 वेळा किंवा पूर्ण दूध आटेपर्यंत ही क्रिया आपल्याला करून घ्यायची आहे. 4 ते 5 वेळा मी झाकण अधेमध्ये काढून याला हलवून घेतलेलं होतं. आता या इथे मी आपलं दूध पूर्णपणे यातील रिड्यूस झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. याला मी परत एकदा असं हलवून घेते. दूध पूर्णपणे आटून याचा खवा झालेला आहे आणि याला एक दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण यासाठीच यामध्ये दूध जास्त घातलेलं होतं. जर तुम्ही खवा जास्त घालणार असाल तर दूध थोडं कमी घालायचं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी साखर म्हणजे 100 ग्रॅम साखर मी इथे घालून घेत आहे. आपण अर्धा किलो गाजर घेतलेलं होतं, त्यासाठी 100 ग्रॅम साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून एखादा चमचाच तुम्ही यामध्ये साखर घाला.
आता याला परत एकदा असं हलवून घेऊया. तर साखर घातल्यामुळे हे मिश्रण परत एकदा सैलसर होतं. आता यालाही आपण परत हे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत याला असं हलवून घेणार आहोत. दूध पूर्णपणे आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायचं आहे. जर आधी साखर घातली तर त्याचा पाक तयार होतो आणि गाजराचा हलवा छान लागत नाही. त्यामुळे दूध पूर्णपणे आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर यातील साखरेचं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत याला एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये यातील पूर्ण पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फक्त आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे तळाला लागण्याची खूप शक्यता असते. आता यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते ते ड्रायफ्रूट्स मी घालून घेते आणि याला मिक्स करून घेते. या इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुपामध्ये न परतता असंच घातलं तरीही चालेल, पण तुपामध्ये परतल्यामुळे हे ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये खूप छान लागतात. आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते. वेलची पावडर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण वेलची पावडरमुळे या हलव्याला खूप छान टेस्ट येते. वेलची पावडर यामध्ये मी छान मिक्स करून घेते. जसजसं वेळ जाईल तसतसं आपल्या हलव्याला छान कलर येत आहे, तुम्ही बघू शकता. तसंच एक दाणेदार टेक्स्चरही आलेला आहे. हा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे, पण याला मी तुपाचा तडका देणार आहे. त्यामुळे ही कढई मी बाजूला ठेवते आणि या गॅसवरती मी तडका पॅन ठेवून घेते. तडका पॅन थोडं गरम झालं की यामध्ये मी 3 चमचे तूप घालून घेणार आहे. हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत तुपाचा आपल्याला तडका हलव्यावरती द्यायचा आहे. आता हे तूप मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता हे तूप मी हलव्यावरती घालून घेते. असा वरून तुपाचा तडका दिला की हलव्याला खूप छान चव येते. त्यामुळे आपल्याला याला तुपाचा असा तडका नक्की द्यायचा आहे. आता याला मी छान मिक्स करून घेते आणि याला परत तूप सुटेपर्यंत परतून घेते. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच याला परत तूप सुटायला सुरुवात होते, तुम्ही बघू शकता. या इथे याला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. तर याला मी अजून एखादा मिनिटभर परतून घेते. हा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि हा थोडा थंड करून मी सर्व करून घेते. या पद्धतीने जर हलवा बनवलात तर फ्रीजमध्ये न ठेवता वरतीही हा 8 दिवस छान टिकतो. हा तयार झाला आपला गाजराचा हलवा. यावरती मी पिस्त्याचे थोडे काप टाकलेले आहेत. कलर किती जबरदस्त आला आहे, तुम्ही बघू शकता. तसंच दाणेदारही झालेला आहे. या पद्धतीने तुपाचा वरती तडका देऊन हा हलवा तुम्ही घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.